हंगेरीत सत्ताधारी हारले, हिंदुस्थानात जिंकून हारले. हिंदुस्थानचे पीटर मॅग्यार कोण हाच खरा प्रश्न आहे. हुकुमशहाला लोळवता येते हे फक्त चित्रपटातच नाही तर इतिहासात सुद्धा दाखले आहे. त्यासाठी झोपलेली मायबाप जनता जागी होणे गरजेचे आहे. हंगेरीत पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांनी जनतेला राष्ट्रवाद व अमृतकालचा डंका पिटत नाद लावला. अफूच्या गोळीप्रमाणे झिंगत ठेवले. तरीही पीटर मॅग्यार यांनी सत्ता बदलाचा सूर्योदय जनतेला दाखविला. आपल्या राष्ट्र महाराष्ट्रात जिंकलेले सत्ताधारी सुतकी चेहरे घेऊन फिरताना दिसतात. याला कारण निवडणूक आयोगाचा गोलमाल कारभार होय. काही हजार प्रकरणे आयोगासंबंधी न्यायालयात प्रलंबित पडलेली आहेत. अहिल्यानगर लोकसभेचा निकाल लागला. संगमनेर विधानसभेचा सध्या तव्यावर आहे. तर मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल मोठा स्फोट घडविण्याची शक्यता जास्त आहे. सरकारने प्रशासकीय कामापेक्षा विरोधकांना संपविण्यात व मित्रांना मलिदा वाटण्यातच वेळ घालविल्याचेच दिसते आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत ऑर्बान यांचा कोणीही पराभव करू शकणार नाही अशी जगातली पोटावळी पत्रकारिता म्हणत होती. त्यांना हंगेरीतील जनतेने ते पहा चंद्र सूर्य आणि हे पहा ऑर्बान यांचे डळमळलेले आसन असा विषाचा तडका दिला. हा आपल्या सत्ताधाऱ्यांनी न्यायालयासह सरकारी यंत्रणा टाचेखाली घेतल्या आहेत. निवडणुका जिंकणे व क्रिकेटचा बाजार भरवणे यापेक्षा दुसरे काम यांना नाही. ज्यांच्या बापजाद्यांनी कधीच क्रिकेट खेळले नाही ते खुर्चीवर बसून षटकारांची भाषा करतात. आमच्या मते IPL मध्ये सर्वात मोठी रक्कम परदेशी खेळाडू घेऊन जातात. आपल्या खेळाडूंनी भिंतीला तुंबड्या लावण्याचाच बाजार भरविल्याचे दिसते आहे. न्यायालय व पोलीस थोडा वेळ जरी बाजूला सरले तरी सत्ताधारी टेरीला पाय लावत हिमालयात जातील. मन की बातमध्ये रमतात. लोकांशी सामना चर्चा करण्याची हिंमत नाही. बेकारांची फौज हंगेरीत उतरली येथे रिकाम्या खुर्च्यांसमोर भाजणे ठोकणाऱ्यांना मतदान यंत्रणांनी निवडून दिले आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व हिंदुस्थानमध्ये पीटर मॅग्यार कोण होईल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.